नमस्कार. आज आपण ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद त्यांची रूपही पाहणार आहोत. आता ही जी ऑक्झिलरी व्हर्ब जी आहेत ती लिमिटेड आहेत. लिमिटेड म्हणजे एका तक्त्यामध्ये त्यांना मांडता येतात आणि ती आपण सहज पाठही करू शकतो. ही सहाय्यकारी क्रियापद दोन प्रकारची आहेत. एक प्रायमरी आणि दुसरी मोडल. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब हे फक्त तीनच आहेत. बी, डू आणि हॅव. बीची वर्तमान काळातील रूप आहेत. एम इज एकवचनामध्ये वापरतात. आर अनेक वचनामध्ये वापरतात. बीची भूतकाळी रूप आहेत वॉज आणि वर. वॉज एकवचनामध्ये आणि वेर हे अनेक वचनामध्ये. भविष्यकाळातील विल बी, शल बी. आता ही जी प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरची बीची जी रूपं आहेत यांच्यापासून व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात होते. बी पासून कधीही व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात होत नाही. आता डूचा विचार करूया. डू हे मूळ क्रियापद आहे. त्याचबरोबर डू हे प्रेझेंट फॉर्म मधील सुद्धा एक रूप आहे. त्यामुळं डू पासून व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात होते, परंतु बी पासून होत नाही. कारण बी हे जे मूळ रूप आहे ते प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरमध्ये आहे तसं वापरलं जात नाही. त्याची ही रूपं आहेत. तसं डूचा विचार करता डू हे सुद्धा बेस फॉर्म तर आहेतच, त्याच्याबरोबर ते त्याचं प्रेझेंट फॉर्ममधील सुद्धा रूप आहे. डूची प्रेझेंटमधील रूपं डज आणि डू. एक वचनामध्ये डज, अनेक वचनामध्ये डू. भूतकाळात डीड आणि भविष्य काळामध्ये विल डू, शल डू. हॅव. हॅव हे मूळ रूप जरी असेल तरी ते वर्तमान काळातील एक रूप सुद्धा म्हणून वापरलं जातं. म्हणून हॅव पासून व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात होते. हॅवची प्रेझेंट फॉर्ममधील एकवचनामध्ये हॅज वापरतात, अनेक वचनामध्ये हॅव वापरतात. पास्ट फॉर्ममध्ये हॅड येतं. फ्युचर म्हणजे भविष्य काळामध्ये विल हॅव, शल हॅव ची रचना येते. आता मोडल ऑक्झिलरी व्हर्ब पाहूया. ही जी मोडल ऑक्झिलरी आहेत ही याची हीच मूळ रूपं आहेत आणि ही यांच्यापासून व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात होते. विल, शल, कॅन, कुड, मे, माइट, शुड, मस्ट, ऑट टू, वुड, यूज टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, डिअर टू आणि नीड टू अशी 16 ही मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. यांच्यापासून व्हर्बल क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात होते. आता हा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आणि मोडल ऑक्झिलरी व्हर्ब व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण त्याची काही एक्झाम्पल्स पाहूयात. या ठिकाणी मी सेंटेन्स घेतलेला आहे. ही प्लेज क्रिकेट. वाक्याची सुरुवात सर्वनामाने झालेली आहे, म्हणजे हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि हे असर्टिव्ह कोणतं आहे तर सिंपल सेंटेन्स आहे, कारण याच्यामध्ये कंजंक्शन आलेलं नाही. आता ही प्लेज क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळतो. याचाच मला व्हर्बल क्वेश्चन बनवायचा आहे. प्लेज म्हणजे त्याच्यामध्ये डज हा असतोच. वाक्याची सुरुवात डजने झाली बघा. डूचं रूप डज. डज ही प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क. याचा अर्थ होतो की मी तो क्रिकेट खेळतो का. याचा अर्थ होतो ही तो क्रिकेट खेळतो आणि या वाक्याचा अर्थ होतो तो क्रिकेट खेळतो का. त्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये येतं. दुसरा सेंटेन्स ही प्लेज क्रिकेट अँड फुटबॉल. हे पण असर्टिव्ह सेंटेन्स आहे, कारण त्याची सुरुवात हिने झालेली आहे, परंतु हे असर्टिव्ह मधलं कंपाऊंड सेंटेन्स आहे, कारण त्याच्यामध्ये अँड हे कंजंक्शन आलेलं आहे. याचंच व्हर्बल क्वेश्चन कसं. डज ही प्ले क्रिकेट
अँड फुटबॉल क्वेश्चन मार्क. या ठिकाणी डज आलेला आहे. डज हे व्हर्बल क्वेश्चन आहे. पुढचं सेंटेन्स, ही प्लेज क्रिकेट रेग्युलरली, ही कॅन इम्प्रूव्ह. हे सेंटेन्स असर्टिव्ह आहे, परंतु ते असर्टिव्ह मधलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण त्याच्यामध्ये इफ आलेला आहे. याचंच व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन करताना नेहमी कंजंक्शनच्या पुढचं जे वाक्य आहे त्यातील ऑक्झिलरी व्हर्ब घेतलं जात नाही. तर दुसरं जे सेंटेन्स आहे, ही कॅन इम्प्रूव्ह, याच्यामध्ये कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याने वाक्याची सुरुवात झाली. कॅन ही इम्प्रूव्ह, कॉमा, इफ ही प्लेज क्रिकेट रेग्युलरली. हे व्हर्बल क्वेश्चन आहे आणि हे व्हर्बल क्वेश्चन कॉम्प्लेक्स टाईपचं सेंटेन्स आहे. पुढील वाक्य, आय प्लेड क्रिकेट. हे भूतकाळी वाक्य आहे, साध्या भूतकाळातलं. असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि असर्टिव्ह मधील हे सिंपल सेंटेन्स आहे. याचं व्हर्बल क्वेश्चन डीडनी सुरुवात होते. डीड आय प्ले क्रिकेट. डीड आय प्ले क्रिकेट हे व्हर्बल क्वेश्चन आहे आणि हा व्हर्बल क्वेश्चन सिंपल सेंटेन्स म्हणून ओळखला जातो. पुढचा सेंटेन्स आहे, आय प्ले क्रिकेट अँड फुटबॉल. हा सेंटेन्स कंपाऊंड आहे, कारण तिथं कंपाऊंडचं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड आलेलं आहे. याचंच व्हर्बल क्वेश्चन, डीड आय प्ले क्रिकेट अँड फुटबॉल. हा व्हर्बल क्वेश्चन आहे, त्याची सुरुवात डीड ह्या सहाय्यकारी क्रियापदाने झालेली आहे. पण व्हर्बल क्वेश्चन हा कोणत्या टाईप मधला आहे, तर कंपाऊंड, कारण त्याच्यात अँड हे कंजंक्शन आहे. पुढील सेंटेन्स, आय प्ले क्रिकेट रेग्युलरली, आय कुड इम्प्रूव्ह. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, असर्टिव्ह मधलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. याचा व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात ज्या ठिकाणी कंजंक्शन आहे त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते आपण विचारात घेत नाही. त्याचं जे दुसरं जे मेन वाक्य आहे त्यातील जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपण सुरुवातीला घेतो. कुड आय इम्प्रूव्ह, कॉमा, इफ हे कंजंक्शनच्या पुढचं वाक्य आहे तसं आपण लिहिलं. हा व्हर्बल क्वेश्चन आहे आणि हा व्हर्बल क्वेश्चन कॉम्प्लेक्स या प्रकारातला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्सचे सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स असे हे 3 प्रकार पडतात. तसेच व्हर्बल क्वेश्चनचे सुद्धा सिंपल टेन्स, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे हे 3 प्रकार होतात. थँक्यू.